शांततेचा संदेश जगभर प्रसारित करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचा प्रचार संपूर्ण जगभर करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, त्याचप्रमाणे रयतेचं राज्य स्थापन करणारे राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची द्वारे सर्वांना खुली करणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, माता भीमाई, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या मानवी कल्याणासाठी झगडणाऱ्या सर्व महामाता आणि महामानव यांना कोटी कोटी प्रणाम. आज दिनांक मंगळवार 6 जानेवारी आणि पुष्प क्रमांक आज आपण गुंफत आहोत 1223 ते 1223 आणि या कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागास वर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर आणि तांत्रिक नियोजक आहेत आदरणीय मुकेश मानी गायकवाड की जे बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून आहेत. आणि आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आदरणीय सुनीताताई गदादे दरवडे, महामानव विचार प्रबोधक, प्रसिद्ध व्याख्याता, बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर. या कार्यक्रमात ताईंचं खूप खूप स्वागत करीत आहे. आणि आज ताईंचा विषय जो आहे स्त्री नेतृत्वाचा आदर्श, अहिल्याबाई होळकरांचे कार्य. खरं खूप महत्वाचा असा विषय ताई आपल्याला समजावून सांगणार आहेत. आपण जागर महामातांचा या अंतर्गत आपण हा विषय आज घेत आहोत. आजच्या विषयाला सुरुवात करावी. विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी पांढऱ्या घोंगडीवर बसून 29 वर्ष राज्यकारभार पाहिला, अशा लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर. स्त्री शिक्षणाचे जनक, आद्य क्रांतिकारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या पत्नी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, स्फूर्तिनायिका सावित्रीबाई फुले, पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमाबी शेख, विश्वरत्न बोधिसत्व, युगप्रवर्तक, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रबोधन आणि परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी, महामातांनी, संतांनी मोलाचं योगदान दिलं, अशा सर्व महामानव, महामाता आणि संतांना प्रथमतः विनम्र अभिवादन करते. आज संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत जागर महामातांचा हा उपक्रम आपल्या ग्रुपवरती 3 जानेवारी ते 12 जानेवारी व्याख्यानमालेच्या स्वरूपामध्ये घेण्यात येत आहे. आणि त्याचं जे 1223वे पुष्प आहे ते गुंफण्यासाठी संविधान विश्लेषण समितीने मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी समितीचे आभार मानते. आणि या उपक्रमासाठी ज्यांनी आता सूत्रसंचालन केलं, अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन दादांनी केलं, त्या अरविंद दादा जगताप यांचेही मी आभार मानते, ऋण व्यक्त करते. आणि आता जे या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित मान्यवर आहेत त्या सर्वांचे ऋण व्यक्त करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. तर आज संविधान विश्लेषण समितीने मला दिलेला विषय हा आहे की स्त्री नेतृत्वाचा आदर्श, अहिल्यामाई होळकरांचे कार्य. आता तुम्ही म्हणाल की जयंती सावित्री ते जिजाऊ जयंती उत्सव आहे, मग अहिल्यामाईंचा विषय का? तर
अहिल्यामाईंचा विषय यासाठी दादांनी प्रत्येक दिवशी महिला वक्त्यांनाच संधी दिलेली आहे आणि जो विषय माझ्याकडून या ग्रुपवरती झालेला नाही तो अहिल्यामाई होळकर हा विषय आहे. म्हणून आणि दुसरं म्हणजे 16व्या शतकामध्ये लोकांसाठी काम करणाऱ्या शिवराय आणि शंभूराजेंसारखे वीरराजे घडवणाऱ्या आदर्श माता जिजाऊ आणि 17व्या शतकामध्ये लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या महामहिम राष्ट्रमाता, लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर आणि 18व्या शतकामध्ये कार्य करणाऱ्या सावित्रीमाई फुले म्हणजे 16वं, 17वं आणि 18वं शतक जिजाऊ अहिल्या सावित्री, पुढे 18-19व्या शतकामध्ये रमाईंचं देखील कार्यकाळ आहे. म्हणजे आपण जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई अशा पद्धतीची जी माळ गुंफतो, ही जी मोत्यांची माळ आहे, ही जी पुष्पमाळ आहे, त्यामध्ये अहिल्या नावाचं जर फूल नसेल, अहिल्या नावाचा जर मोती नसेल, तर ती माळ अपूर्णच आहे. आणि म्हणून आजच्या व्याख्यानाचा विषय हा जो निवडताना समितीने निवडलाय तो अतिशय योग्य आहे आणि मी त्या विषयाला माझ्या वतीने पूर्णपणे न्याय देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करीन. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घ्यावं अशी अगोदर आपल्याला विनंती करते. आणि जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहिल्यामाईंनी कार्य केलं, अहिल्यामाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सावित्रीमाईंनी कार्य केलं. अशा या महान मातांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. अहिल्यामाईंचा जन्म 31 मे 1725, जो आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा, पूर्वीचा अहमदनगर, तालुका जामखेड आणि जामखेड तालुक्यामध्ये जे चौंडी गाव आहे, त्या चौंडी गावात सीना नदीच्या तीरावर वसलेल्या या गावामध्ये मानकोजी शिंदे पाटील यांच्या घरामध्ये सुशीला आईंच्या पोटी अहिल्यामाईंचा जन्म झाला. अहिल्यामाईंना 2 भाऊ होते, एक महादजी शिंदे आणि दुसरे शहाजी शिंदे. 2 भाऊ आणि एकुलते एक असलेली ही बहीण ही भावांपेक्षा कमी नव्हती कुठल्याच गोष्टीमध्ये, उलट जास्त हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान आणि हजरजबाबी अशी ही चुणचुणीत मुलगी पाहता क्षणी प्रत्येकाच्या मनामध्ये भरावी इतकं प्रखर तेज तिच्या चेहऱ्यावरती होतं, इतकी ती हुशार आणि बुद्धिमान होती. अशी अहिल्या, जी मानकोजी शिंदे यांची एकुलती एक म्हणून लाडकी तर होतीच, परंतु त्यांच्याकडे, त्या शिंदे कुटुंबाकडे घेण्यासारखा जो आदर्श आहे तो असा की त्यांनी ज्या पद्धतीने मुलांना वाढवलं, अगदी त्याच पद्धतीने समानतेने मुलीलाही वागणूक दिली. जे शिक्षण त्यांनी आपल्या मुलांना दिलं होतं, जे वेगवेगळ्या भाषा शिकणं असेल, तलवार चालवणं असेल, पोहणं असेल, भालाफेक असेल, घोडसवारी असेल, अगदी वयाच्या 8व्या वर्षी अहिल्यामाई या सर्व शस्त्रशास्त्र राजनीतीमध्ये अगदी पारंगत झाल्या होत्या. तितक्या त्या बुद्धिमान होत्या, चाणाक्ष होत्या, हुशार होत्या आणि त्यामुळे त्यांना ते सहज शक्य झालं. आता अशा पद्धतीने अहिल्यामाईचं बालपण चालू असताना त्यानंतर त्यांच्या लग्नाचा विषय येतो. त्या काळी सरदार मल्हारराव होळकर हे पेशव्यांच्या पदरी नोकरीला होते. ते अतिशय पराक्रमी, बुद्धिमान आणि शूरवीर असे ते सरदार होते. त्यांनी होळकरशाहीची जी स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं आणि हा जो होळकरशाहीचा जो इतिहास आहे, मल्हारराव होळकरांच्या जर इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की जो समकालीन इतिहास आहे, जो पेशव्यांचा आणि होळकरांचा इतिहास, अगदी एकाच वेळी जो इतिहास जो समकालीन आहे, त्यामध्ये असं दिसतं की पेशव्यांचा इतिहास लिहिला जातो, परंतु होळकरांच्या इतिहासाचा तेवढा मोठा म्हणजे आपल्या समोर तो इतिहास दाखवला जात नाही.
ही त्या काळच्या त्या व्यवस्थेने तशी तरतूदच केली होती म्हणावं लागेल, की होळकरांचा इतिहास थोडा पाठीमागे राहिला. त्याला कारण त्याला कारण असं, की जोपर्यंत हरणांचा इतिहास हरणं लिहीत नाहीत, तोपर्यंत शिकाऱ्याच्या गाथा आपल्याला ऐकाव्या लागतील. अगदी तशीच परिस्थिती होळकरशाहीची आणि होळकर घराण्याच्या इतिहासाची त्या काळी झालेली आहे. आत्ताचे जे इतिहास संशोधक आहेत, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे होळकर घराण्याचा अभ्यास करून अ, आता बहुजन समाजाचा, त्या होळकरांचा, धनगर समाजातील त्या वीर राजाचा, मल्हारराव होळकरांचा इतिहास आपल्या समोर ते आणत आहेत. त्यासाठी आपल्याला गरज आहे तो अभ्यास करण्याची, तो वाचण्याची, जाणून घेण्याची. आणि हा इतिहास जे पराक्रमी राजे होळकर, मल्हारराव होळकर ते अ, चौंडीला आले होते. चौंडीला आल्यानंतर त्यांचा 2-3 दिवस तिथं मुक्काम पडला. आता मुक्काम पडल्यानंतर साहजिकच राजे महाराजे एखाद्या गावामध्ये गेले सरदार, तर त्यांचा मुक्काम पाटलांच्या घरी असायचा. आणि मानकोजी शिंदे हे पाटील होते. त्यांच्या घरी राहत असताना मल्हाररावांच्या एक गोष्ट लक्षात आली, जी मानकोजींची मुलगी आहे, ती अहिल्याबाई, अहिल्या इतकी हजरजबाबी आहे. अहिल्यामध्ये कमी वयामध्ये असलेली जाण कितीतरी जास्त आहे. अहिल्यामाई अतिशय तिच्या वयाच्या मानाने धाडशी अशी मुलगी आहे. अहिल्या आणि अहिल्याची झेप पाहून मल्हारराव होळकर प्रभावित झाले. म्हणजे मल्हारराव होळकर रत्नपारखी होते. एखादी गोष्ट जर ती चांगली आहे आणि ती त्यांना समजणार नाही, हे तर कधी शक्यच नव्हतं, की ते त्यांना ती समजणारच. आणि अहिल्याची अशा पद्धतीने पारख केल्यानंतर मल्हाररावांनी अहिल्यामाईंच्या वडिलांकडे म्हणजे मानकोजी शिंदे यांच्याकडे आपला मुलगा खंडोजी याच्या लग्नासाठी अहिल्येला मागणी घातली. आता जर कुठल्या बापाला आपल्या मुलीसाठी एखाद्या मोठ्या सरदाराच्या घरातून मागणी येत असेल, म्हणजे सरपंचाला जर मुख्यमंत्री म्हणत असेल, "माझ्या मुलाशी तुमच्या मुलीचं लग्न करायचंय, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे." तर तिथं नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून सुशीलाई आणि मानकोजी शिंदे यांनी हसत-हसत या लग्नाला होकार दिला. आणि ते लग्न खंडोजीराव होळकर आणि अहिल्यामाई यांचं लग्न 20 मे 1733 रोजी मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलं. लग्नानंतर हे दाम्पत्य, हे कुटुंब इंदोरला आलं. आणि अहिल्यामाईचे पती खंडेराव कसे होते पहा. खंडेराव अतिशय पराक्रमी, शूरवीर, प्रेमळ आणि तितकेच साहसी होते. त्यांच्या अंगी असलेले जे गुण आहेत, ते अतिशय एखाद्या पराक्रमी, शूरवीर पुरुषाला शोभावे असेच होते. त्यांच्या अंगी त्या वेगवेगळ्या शस्त्रामध्ये ते पारंगत होते. त्यामध्ये ते कुस्तीपटूच होते चांगले. तलवारबाजीत ते पारंगत होते. भालाफेक असेल, दांडपट्टा चालवणं असेल, या सर्व शस्त्रविद्येमध्ये खंडेराव होळकर हे निपुण होते. आणि तर ते त्यातच निपुण नव्हते, तर पत्नीला म्हणजे अहिल्याबाईंना सन्मानाची वागणूक देणारा असा हा ज्योतिरावांसारखा पती खंडेराव होळकर होते. आता खंडेराव आणि अहिल्यामाईचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांचा जो संसार आहे, तो सुरू झाला. म्हणजे लग्न तर बालवयातच झालं होतं. लग्नानंतर जे शिक्षण मुलाला दिलं, ते सर्व शिक्षण मल्हारराव होळकरांनी सुनेला देखील दिलं. म्हणजे आपल्या सुनेमधलं शौर्य पाहताना, तिची हुशारी पाहताना, तिला घडवताना मल्हारराव होळकर तिच्याकडे एक आपला दुसरा मुलगा म्हणूनच बघत होते. इतकी ती मुत्सद्दी आणि बुद्धिमान, हुशार आणि चपळ मुलगी होती, की मल्हाररावांना असं वाटायचं, की आपल्या खंडूला हा एक दुसरा भाऊच आहे, जो त्याला प्रत्येक पावलावर, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये साथ देईल.
अशी मुलगी मग तिला कुठलीही विद्या घेण्यापासून त्यांनी अजिबात परावृत्त केलं नाही. तिला प्रवृत्त केलं आणि जे शिक्षण खंडोजींना दिलं, खंडेरावांना दिलं, ते सर्व शिक्षण मल्हाररावांनी अहिल्यामाईंना दिलं आणि त्यामध्ये महाराणी गौतमीबाई म्हणजे अहिल्यामाईंची सासू त्यांचाही फार मोलाचा वाटा आहे. एखादी सासू आपल्या सुनेला आपल्या मुलाइतकंच शिक्षण घेण्यासाठी म्हणजे तिला परवानगी देते, तसं तिला कसलंही बंधन ठेवत नाही. आणि ही सासू जिजाऊंच्या विचाराने प्रेरित अशी गौतमाबाई, तिने अहिल्याला त्यांच्या घरातले जे काही रीतिरिवाज असतील, जे कुलाचार वगैरे असतील, म्हणजे शिवपूजा असेल, म्हणजे मल्हाराची, मार्तंड भैरवाची पूजा असेल. बघा पूर्वी मराठी सरदार लढाईला जाताना हर हर महादेव म्हणायचे, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचे. तर त्या होळकर घराण्याचा ते धनगर समाजाचे असल्यामुळे त्यांचं जे कुलदैवत होतं ते खंडोबा होतं, म्हणजे मल्हारी. आणि मल्हारीची जी अशी कथा आपण जे ऐकतो ती काल्पनिक आहे, तिच्या मला याच्यात पडायचं नाहीये. जे मनी मल्ल या शब्दाचा इतिहास संशोधक अशोक राणा यांनी त्यांच्या अभ्यासातून असा अर्थ काढलेला आहे. मनी म्हणजे जे आपले नागवंशीय राजे होते, नागाच्या डोक्यावरती जो मणी असायचा तो मणी, आणि मल्ला म्हणजे वारुळ, म्हणजे नागाचं वारुळ, अशा अर्थाचा तो मणिमल्ल हा शब्द आहे. त्याचा पुढे म्हणजे त्या काळच्या जे काही कथाकार असतील त्यांनी चमत्कार लिहून त्या मल्हारीचं जे काही रूपांतर केलं ते आपल्याला त्याच्यात पडायचंच नाही. आणि मग ते अ, खंडोबाचं त्या कुलाचार वगैरे ते सर्व गौतमीबाईंनी त्यांना करायला लावलं आणि त्यातच त्यांना ते एखाद्याला त्या श्रद्धेतून शांतता मिळते. ते एकीकडं लढाईचं शिक्षण घेत असताना ते घरातलंही स्वयंपाकाचं वगैरे सर्व त्यांना सासूबाईंनी शिकवलं. सासऱ्यांनी मुलाप्रमाणे, सासूबाईंनी मुलीप्रमाणे असा अहिल्याबाई मोठ्या झाल्या. त्यांचा संसार सुरू होता. त्यात त्यांच्या संसार वेलीवरती 2 फुलं आली. म्हणजे त्यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव मालेराव, मुलाचं नाव मालेराव आणि मुलीचं नाव मुक्ता. बघा, अहिल्यामाई काळाच्या कितीतरी पुढे होत्या. आज आपण बघतो आपल्या शासनाला, सरकारला कुटुंब नियोजनासाठी जनजागृती करावी लागली. एकेकाळी आपण बघत होतो, की एक 70-80च्या दशकातले आपले जुनी म्हातारी माणसं सांगतात, की आमच्या वेळी पकडून नेलं जायचं. म्हणजे कुटुंब नियोजनाची जी शस्त्रक्रिया आहे, त्यासाठी आमच्या आजोबांना, पणजोबांना पकडून नेलं जायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची ती शस्त्रक्रिया केली जायची, की हम दो हमारे दो अशा पद्धतीचं अभियान, अशा पद्धतीच्या मोहिमा देशभर सरकारला राबवाव्या लागल्या. ते काम अहिल्याबाईंनी 250 वर्षापूर्वी 17व्या शतकामध्ये केलं. म्हणजे अहिल्याबाई काळाच्या किती पुढे होत्या. त्यांनी 2च मुलांवरती म्हणजे 2च मुलं जन्माला घातली आणि त्याच्याही पुढे अहिल्यामाई त्यांच्या मुलीचं लग्न वयाच्या 18व्या वर्षी करतात. म्हणजे ज्या काळी बालविवाह, सतीप्रथा अशा पद्धतीच्या अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती अ, ह्या जर मोडायच्या म्हटलं, तर समाजाचा रोष पत्करावा लागत होता. अशा परिस्थितीमध्ये अहिल्याबाईंनी आपल्या मुलीचं म्हणजे मुक्ताचं लग्न 18व्या वर्षी केलं. आता तेही कसं केलं पहा. त्यावेळी मुक्ताचं वय 18 असेल, अशा वेळी त्यांच्या इंदोरच्या राज्यामध्ये, मावळ प्रांतामध्ये खूप दरोडे पाडायचे, चोऱ्या व्हायच्या, वाटमारी व्हायची, अडवणूक व्हायची, लूट व्हायची आणि जर त्या लोकांकडे, सर्वसामान्य नागरिकांकडे काही सापडलं नाही, तर दरोडेखोर त्यांना मारून सुद्धा टाकायचे आणि व्यापारी वगैरे असे भरपूर त्रस्त झाली होती प्रजा. आणि दररोज अहिल्यामाईच्या दरबारामध्ये हे लोक यायचे आणि आपली किती
हाल चालू आहे प्रजेमध्ये. आपली किती लूटमार होतीये, दरोडेखोर कसा त्रास देतायत, ते त्यांचं रडगाणं ते दररोज दरबारामध्ये गायचे आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त हा काही केल्या होत नव्हता. बघा, अहिल्यामाई रयतेच्या सुखासाठी, आपल्या प्रजेसाठी, आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्या मुलीला पणाला लावतात. आपल्या एकुलत्या एका मुलीला पणाला लावणारी माता ही रयतेला आपली मुलंच मानत असणार. त्याशिवाय ती अशी करूच शकत नाही. म्हणजे बघा, अहिल्यामाईंनी अशा पद्धतीचा पण ठेवला होता, की जो कोणी राज्यामध्ये होत असलेले दरोडे अ, आणि लूटमार, या दरोडेखोरांना, चोरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करेल, त्याच्याशी मी माझी मुलगी मुक्ता हिचा विवाह करून देईन. आणि हा ज्यावेळी पण त्यावेळी दरबारात उपस्थित असलेले यशवंत फणसे नावाच्या तरुणाने ऐकला. आता यशवंत फणसे त्या अहिल्यामाईंच्याच सेनेमध्ये, म्हणजे तुकोजी होळकरांच्या तुकडीसोबत ते काम करत होते. लढाई लढत होते ते. आणि तेही शूरवीर पराक्रमी योद्धा होते. यशवंतराव फणसे नावाचा तरुण 21 वर्षाचा मुलगा तो उठून आला आणि त्यांनी तो विडा उचलला आणि विडा उचलण्या अगोदर अहिल्यामाईंना त्यांनी प्रश्न विचारला, की "मातोश्री, मी हे काम करू शकतो. मी हे काम करून दाखवतो. मी चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय इथं परत येणार नाही. परंतु मी चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केल्यानंतर मी ज्यावेळी इथं येईल, त्यावेळी जर माझी जात आडवी आली, तर तुम्ही तुमची मुलगी मला द्याल का?" या तरुणाने विचारलेल्या या प्रश्नाला अहिल्यामाईंनी जे उत्तर दिलं, ते असं होतं, "वीराला जात नसते आणि पराक्रम हाच वीराचा धर्म असतो." अशा पद्धतीने अहिल्यामाईंनी कसलाही कसलीही जात त्या यशवंत फणसे नावाच्या तरुणाची न विचारता त्याने त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केल्यानंतर त्याच्या पराक्रमाला त्याला जो काही पण अहिल्यामाईंनी ठेवला होता, तो त्यांनी पूर्ण केला आणि मुक्ताचं लग्न यशवंत फणसे नावाच्या तरुणाशी लावून दिलं. या ठिकाणी दर्शन होतं ते धर्मनिरपेक्ष अहिल्यामाई होळकरांचं. अहिल्यामाई किती धर्मनिरपेक्ष होत्या पहा. कुंभेरीच्या युद्धामध्ये सूरजमल जाटाशी लढताना त्यांचे पती अतिशय चांगले होते. आता काही लोकांनी त्यांचं जे काही चुकीचं वर्णन करून ठेवलेलं आहे, अ, ते ते अतिशय चूक आहे, रॉंग आहे. परंतु आपण मगाशी मी सांगितलं, हरणांचा इतिहास जोपर्यंत हरणं लिहित नाही, तोपर्यंत शिकाऱ्यांच्या गाथा ऐकाव्या लागतील. म्हणून आपल्या बहुजन नायकाचा, खंडेरावाचा इतिहास हा खरंच खूप चांगला आहे. ते कसल्याही प्रकारचं वाईट काम ते करत नव्हते. हा शूरवीर योद्धा खंडेराव होळकर कुंभेरीच्या युद्धामध्ये तोफेचा गोळा लागून गतप्राण झाला. त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर अहिल्यामाई सती जायला निघाल्या होत्या. सती जायला त्यावेळी सती प्रथाच होती. धर्माच्या विरोधात कोण बोलणार? अहिल्याई बोलत होत्या. परंतु स्वतःचा पती मेल्यानंतर त्या पतीच्या प्रेमाखातर त्यांना ते समजत नव्हतं, की आपण काहीतरी चूक करतोय. आणि त्या ज्यावेळी पती जायला निघाल्या, त्यावेळी त्यांचे सासरे, बघा, सासरा असावा तर खंडेराव होळकरांचे वडील मल्हारराव होळकरांसारखा, आणि जो सासरा अहिल्यामाईंना मिळाला, त्यामुळे अहिल्यामाईंचं कार्य अजरामर झालं. असे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्या सती जातीये म्हटल्यानंतर न राहून अगदी त्यांच्या पुढे हात जोडून ते गुडघे टेकून बसले आणि त्यांनी विनंती केली. एका दुःखी बापाची करुण अंतकरणातून आलेली हाक पहा कशी असते. "अहिल्ये, अहिल्ये, असं करू नकोस. अहिल्ये, मी तुला मुलगा मानतो. माझा खंडू गेला, परंतु मी तुझ्यात खंडूला पाहतोय. आणि तू जर सती गेलीस, आता खंडू तर गेलाय, तू पण गेलीस, तर माझ्या रयतेचे हाल होतील ग अहिल्ये. तू एका बापासाठी थांब."
माझ्या शब्दाखातर थांब, माझ्या रयतेसाठी थांब. अहिल्ये, अहिल्ये असं करू नकोस. अहिल्ये, थांब अहिल्ये. अहिल्ये तू सती जाऊ नकोस. तू आपल्या राज्याचा विचार कर. आपल्या होळकरशाहीचा विचार कर. आपले रयत पोरकी होईल. अहिल्ये, तू गेलीस तर मीही मरून जाईल. अहिल्ये थांब. आणि सासू गौतमीबाई यांनी देखील अहिल्यामाईंना अडवलं. अहिल्यामाईंच्या तत्क्षणी डोक्यामध्ये प्रकाश पडला. खरंच मी जर सती गेले तर इथल्या रयतेचं, इथल्या लोकांचं काय होईल? या विचाराने त्यांनी मल्हाररावांची जी विनंती आहे तिचा मान राखून सती न जाता पुन्हा राज्यकारभाराकडे लक्ष द्यायचं ठरवलं. आणि त्याच वेळी अहिल्यामाईच्या सवती ज्या परधर्मीय होत्या त्या खंडेरावांसोबत चितेवर गेल्या, सती गेल्या. आणि आता बघा, धर्मनिरपेक्षतेचं हे दुसरं उदाहरण. ज्यावेळी त्यांच्या 2 सवती खंडेरावांच्या चितेवरती सती गेल्या, त्यावेळी जो श्राद्धाचा कार्यक्रम असतो, त्या श्राद्धाच्या वेळी जे भट होते त्यांनी काय केलं, की ते या दोघींच्या नावाने श्राद्ध विधी करायला नकार देत होते. आणि ते ज्यावेळी नकार देत होते त्यावेळी अहिल्यामाईंनी त्या भटांना ठणकावून सांगितलं, की त्या दोघी स्वामी सोबत जळून खाक झाल्या. त्यावेळी कुठे होता तुमचा धर्म? आणि आज त्यांच्या नावाने जर तुम्ही 2 पळ्या पाणी सोडू शकत नसाल तर बंद करा तो श्राद्ध विधी. अशा पद्धतीने अहिल्यामाईंनी त्या काळच्या रूढी परंपरेला फाटा देत धर्मनिरपेक्षतेने आपल्या परधर्मीय असलेल्या सवतींना देखील न्याय मिळवून दिला. हे अहिल्यामाईच्या न्यायाचं आणि अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरेला फाटा देणाऱ्या या अशा माईचं एक पुन्हा दर्शन होतं. अहिल्यामाई पुरोगामी होत्या. अहिल्यामाई माईंची जी धार्मिक प्रतिमा काही लोकांनी कथा कादंबऱ्यातून दाखवली आहे. आज देखील आपल्या शिकलेल्या महिलांना अहिल्यामाईंचा तलवार घेऊन, हातामध्ये भाला घेऊन, अशी घोड्यावर स्वार होऊन लढत असलेली अहिल्यामाईचा फोटो दाखवला तर त्यांना ती कोण आहे समजत नाही. त्या फोटोला ओळखण्यास साफ नकार देतात. आणि तोच जर अहिल्यामाईचा फोटो हातामध्ये शिवलिंग घेऊन उभी आहे, ते असं एक धार्मिकतेचं जे प्रदर्शन आहे किंवा जी प्रतिमा आहे ती जर दाखवली तर महिला काय, लहान मुली देखील चटकन उत्तर देतात की ती अहिल्याबाई होळकर आहे. आपण बघतो कित्येक ठिकाणी चौकांमध्ये देखील अहिल्यामाईंचे जे पुतळे उभारलेले आहेत ते देखील हातामध्ये शिवलिंग घेऊनच उभारलेले आहेत. ठीक आहे, अहिल्यामाईंनी त्या शिवभक्त होत्या, परंतु त्या इतक्याही फक्त पूजा अर्चेतच रममान झाल्या नव्हत्या. त्या लढाईला सुद्धा जात होत्या. त्या एक पराक्रमी स्त्री होत्या. ही त्यावेळची व्यवस्था तर विसरलीच होती, परंतु आज देखील आपण अहिल्यामाईंना ओळखत नाही, त्यांना समजून घेत नाही. हे खरंच आपलं दुर्दैव आहे आणि त्यासाठी वेळोवेळी प्रबोधनाची गरज आहे आणि ते ऐकण्याची सुद्धा गरज आहे. अहिल्यामाईंनी ज्यावेळी त्या म्हणजे त्या एक वास्तविक त्या एक महान प्रशासक होत्या, परंतु त्यांची धार्मिक बाजू आपल्या समोर जास्त मांडलेली असल्यामुळे आपल्याला त्यांचा पराक्रम, त्यांचं प्रशासन, त्यांची राजनीती ही आपल्याला कधीच समजली नाही. आणि ती समजण्यासाठी आपण काय करतोय तेही महत्वाचं आहे. अहिल्याबाईंनी स्त्री सक्षमीकरणासाठी 2000 महिलांची फौज तयार केली. पहा, ही सोपी गोष्ट नव्हती. ज्या काळामध्ये महिला फक्त नवऱ्याचा मार खात होत्या, चूल आणि मूल यांच्या पलीकडे त्यांचं आयुष्य नव्हतं. एक बायको घरात असताना पुन्हा 4 बायका जरी नवरा घेऊन आला तरी ज्यावेळी बायकांची ब्र काढायची हिंमत होत नव्हती, अशा काळामध्ये महिलांना त्यांच्या हातातील रांधावाडा, उष्टी काढा ही सगळी
सगळी कामं करून त्यांच्या हातामध्ये शस्त्र द्यायची. त्यांना शस्त्र चालवायला शिकवायचं. त्यांना वेगवेगळ्या शस्त्रामध्ये पारंगत करायचं. त्यांना तलवार चालवायला शिकवायची, त्यांना भाला चालवायला शिकवायचा, त्यांना घोडेस्वारी शिकवायची. या बायका कधी बैलगाडीत बसल्या, तरी तोंडावर पदर घेऊन, अशा वाकून मुरखा घेऊन बसायच्या. अशा बायकांना जर घोड्यावर बसायचं प्रशिक्षण दिलं असेल, तर ही किती मोठी क्रांतिकारी घटना, किती मोठं क्रांतिकारी काम अहिल्यामाईंनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळी म्हणजे त्या अ, अशा व्यवस्थेमध्ये सिरोजमध्ये एक हेमराज नावाचा सावकार होता. तो सावकार निपुत्रिक होता आणि हा जो निपुत्रिक सावकार आहे, अ, तो मेल्यानंतर त्याची भरपूर धनसंपत्ती त्याच्याकडे होती आणि त्या धनसंपत्तीला वारस नाही. त्याच्या संपत्तीला वारस पाहिजे म्हणून त्याची बायको अ, दत्तक पुत्र घेण्याचा विचार करते. आणि त्याची बायको ज्यावेळी दत्तक पुत्र घेण्याचा विचार करते, त्यावेळी जो कर वसुली करणारा अधिकारी असतो, अ, त्यांच्याच राज्यातला, अहिल्यामाईंच्याच राज्यातला जो अधिकारी, त्याने 3,00,000 रुपयांची मागणी त्या विधवेकडे केली. मुळात विधवेला दत्तक घेण्याचा अधिकारच नाही असं सांगितलं. परंतु तुम्ही जर 3,00,000 रुपये देत असाल, तर तुम्हाला दत्तक पुत्र घेता येईल. अशा पद्धतीची अट त्याने ठेवली. आणि त्यानंतर त्या विधवेने थेट अहिल्यामाईंचा दरबार गाठला आणि दरबारात जाऊन स्वतःची कैफियत मांडली. आणि त्यानंतर पुन्हा एक क्रांतिकारी पाऊल अहिल्यामाईंनी उचललं. जो तो अधिकारी होता, जो 3,00,000 रुपयाची लाच मागत होता, त्याला अहिल्यामाईंनी पहिलं जेरबंद केलं, त्याला अटक केलं आणि त्या विधवेला मुलगा दत्तक घेण्याचं स्वातंत्र्य, तसा अधिकार त्यांनी मिळवून दिला. आणि या ठिकाणी दत्तक म्हटल्यानंतर एक गोष्ट मला परत आठवते. ज्यावेळी अहिल्यामाईंचा अहिल्यापुत्र वीर मालेराव यांचं निधन होतं. वीर मालेरावांचं निधन झाल्यानंतर तो आजारी असताना तो वारला आणि त्यानंतर अहिल्यामाई खूप दुःखात होत्या, शोक करत होत्या. अशा वेळी त्यांच्याकडे त्यावेळी दिवाण म्हणून जे गंगाधर चंद्रचूड नावाची जी व्यक्ती होती, त्याला गंगोबा तात्या म्हणायचे. ते त्यांना प्रत्येक वेळी सल्ला-मसलत करायचे. ते ज्येष्ठ असल्यामुळे सर्वजण त्यांचा मानही ठेवायचे. अगोदर ते पेशव्यांच्या दरबारी होते. नंतर होळकरांकडे ते दिवाण म्हणून काम करत होते. तर त्यांनी वेळोवेळी मालोधराच्या मृत्यूनंतर अहिल्यामाईंना, की तुम्ही माझा मुलगा दत्तक घ्या, अशी गळ घालायला सुरुवात केली. म्हणजे जबरदस्तीच करायचे ते, की तुम्ही दत्तकच घ्या आणि माझाच मुलगा घ्या. आणि अहिल्यामाई चाणाक्ष होत्या, हुशार होत्या. त्यांना माहित होतं, माझा मुलगा मेलाय म्हणून यांना काही पडलेलं नाहीये, की मला वारस असावा किंवा मला मुलगा असावा म्हणून हा यांचा मुलगा मला देत नाहीत. तर यांना होळकरांचं जे राज्य आहे, होळकरांनी जे रक्त सांडून जे काही मिळवलेलं आहे, जे पराक्रमाने त्यांच्या शौर्याने मिळवलेलं आहे, ते यांना पाहिजे. हे अहिल्यामाईंना चांगलं उमजत होतं आणि त्यांनी दत्तक पुत्र घेण्यास साफ नकार दिला. आणि त्या ठिकाणी अहिल्यामाईचं अजून एक दर्शन होतं. ते म्हणजे अहिल्यामाई स्त्री-पुरुष समानता मानत होत्या. जरी मुलगा गेला, जरी मुलगा वारला असला, तरी आपल्या मुलीला वारस समजून त्यांनी आपला राज्यकारभार पुढे चालू ठेवला होता. आणि त्यांची मुलगी पुढे जाऊन त्या मुलीचं पण म्हणजे आता इथं काय झालं, स्त्री-पुरुष समानता त्यांनी मालेरावाच्या मृत्यूनंतर मुलीला आपला मुलगा मानून कारभार चालू ठेवला. त्यानंतर काय झालं, त्यांची त्या विधवा महिलेला मुलं घेण्याचा, आपण त्या विषयापाशी होतो तो, मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. म्हणजे अहिल्यामाईचा न्याय अशा पद्धतीचा होता. सर जॉन माल्कम म्हणतात, "अहिल्यामाईसारखा न्यायाधीश पुन्हा होणे नाही." अहिल्यामाईंनी त्यांच्या मुलाचं निधन झालं, पतीचं निधन झालं, सासू-सासरा, जावई, लेक सती गेली, नातू गेला. म्हणजे घरातील जवळपास 23 मृत्यू
अहिल्यामाईंनी स्वतःच्या डोळ्याने पाहिले. आणि एवढे मृत्यू झाल्यानंतर कुठल्या स्त्रीचं मन त्या राज्यामध्ये रमेल. आणि अहिल्यामाईंनी त्यानंतर आपली राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला. अहिल्यामाई त्यानंतर महेश्वरला त्यांनी त्यांची राजधानी सुरू केली. महेश्वरला महेश्वरी साडी अजूनही जगप्रसिद्ध अशी साडी आपल्याकडे मिळते. त्या ठिकाणी जो काही विणकर समाज, विणकर लोक होते, जे अहिल्यामाई मुळात जे कलावंत होते, ज्यांच्या अंगी कुठले म्हणजे कर्तबगारी असेल, त्या सर्वांना त्या जवळ करत होत्या. त्या विणकरांना त्यांनी महेश्वरमध्ये हातमाग उपलब्ध करून दिला. आणि त्या हातमाग त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर महेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महेश्वरी साड्या तयार व्हायला लागल्या. आणि अशा पद्धतीने अहिल्याच्या राज्याची भरभराट होतीये हे नाना फडणीस नावाच्या एका कपटी राजकारण्याला ते समजलं. आणि त्यांच्या मदतीने त्यांनी राघोबा पेशवा यांना अहिल्यामाईच्या राज्यावरती चाल करून पाठवलं. ज्यावेळी राघोबा पेशवा आपल्या राज्यावरती चाल करून येत आहेत हे अहिल्यामाईंना समजलं, तेव्हा त्यावेळी त्यांनी एक चातुर्य दाखवलं. बघा, संकटाच्या वेळी ज्यावेळी घरातल्या सगळ्या मैती झालेल्या आहेत, अहिल्यामाई एकट्या पडलेल्या आहेत, अशा वेळी दुश्मन स्वराज्यावरती चालून आलेला आहे आणि त्याला परतवायचं कसं हे आव्हान अहिल्यामाईंसमोर आहे. आणि त्यावेळी अहिल्यामाईंनी जे चातुर्य वापरलं, त्यात त्यांनी जे पत्र लिहिलं होतं ते आपणाला या ठिकाणी मी वाचून दाखवते. अहिल्यामाईने अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं की आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आला आहात. आमचेकडील फितुरास गाठले म्हणजेच गंगाधर चंद्रचूड नावाचा दिवाण. हे सुद्धा अहिल्यामाईंना माहित होतं, म्हणूनच त्यांनी पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खोळी, आणि दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणातच पडेल. माझ्या बरोबर युद्धात पारंगत असलेल्या स्त्रियांचीही फौज असेल. बघा, अहिल्यामाईंकडे 2000 स्त्रियांची फौज होती. म्हणजे राघोबाला जरी वाटलं असेल की आता यांच्याकडे लढण्यासाठी पुरुष कमी आहेत, परंतु अहिल्यामाईंनी पत्रामध्ये आपल्या स्त्रियांच्या फौजेचा देखील उल्लेख केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या म्हणतात, मी हरले तरी कीर्ती करून जाईन, मी हरले तरी कीर्ती करून जाईन, पण आपण स्त्रियांकडून हरलात तर कुठं तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. आपण जर स्त्रियांकडून हरलात तर कुठं तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला असहाय्य, मी स्त्री आहे या भ्रमात राहू नये. मी जेव्हा खांद्यावर भाला घेऊन समोर उभी राहीन तर पेशव्या ब्राह्मणांना भारी पडेल व सगळे मनसुबे जागच्या जागी विरतील. पुढे त्या म्हणतात, माझ्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल, परंतु देशद्रोही ब्राह्मण पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही. हे राज्य माझ्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून तलवारीच्या बळावर जिंकले आहे, भडवेगिरी आणि भटगिरी करून नाही. अशा रोखठोक शब्दात अहिल्यामाईंनी राघोबाला त्यांची जागा दाखवून दिली. त्या पुढे लिहितात, प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे. राजा आणि प्रजा यांचे संबंध आई आणि मुलाप्रमाणे असतात. मला अबला असे समजू नका. बघा, प्रजेवर जर संकट आलं तर राजा अबला राहत नाही. जसं आपल्या लेकरावर संकट आलं, एखाद्या बिबट्याने जरी लेकरू पकडलं तरी आई त्याच्या तोंडातून लेकरू हिसकवण्याचे प्रकार आपण या काही कालावधीमध्ये ऐकलेत. म्हणजे जर अहिल्यामाई म्हणतायत, आई मुलाप्रमाणे प्रजेचं आणि राजाचं नातं आहे. मी माझ्या प्रजेसाठी जर रणांगणामध्ये उतरली, मला अबला समजू नका. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळदंडाशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. आणि हे पत्र वाचून राघोबा अहिल्यामाईंना शरण येतात.
राघोबा शरण आले आणि अहिल्यामाईंना म्हणतात, की मी तुमच्याशी लढायला आलो नव्हतो. मी युद्ध करायला आलो नव्हतो. मी तुमच्या घरामध्ये जे काही दुःखाचे प्रसंग झालेत, तुमच्या घरामधली एवढी माणसं मेलीत, म्हणून मी तुमच्या सांत्वनासाठी आलो होतो. त्याच वेळी अहिल्यामाई उत्तर पाठवतात, की मला वेडी समजलात की खुळी. सांत्वनासाठी फौज घेऊन कोण येतं? ही फौज फाटा कशासाठी? आणि राघोबा 5,000 सैन्याची फौज घेऊन चाल करून आलेला होता. राघोबांनी ओळखलं, की आता आपली सुटका नाही. अहिल्या खूप चाणाक्ष आहे, हुशार आहे आणि त्यानंतर त्यांनी शरणागती पत्करली आणि त्यांनी शरणागती पत्करून त्यांनी अहिल्यामाईची माफी मागितली. त्यांनी सांगितलं, की मी खूप कर्जबाजारी झालेलो आहे आणि माझा खरंच असा कपटी डाव होता. माझं हे कारस्थान होतं, की मला तुमच्या राज्यातून अमाप संपत्ती मिळेल या दुष्ट हेतूनेच मी आलो होतो आणि त्यांनी त्यांची जी कर्जाची व्यथा सांगितली आणि मी हतबल झालो होतो म्हणून मी हा निर्णय घेतला. अशी माफी त्यांनी मागितल्यानंतर अहिल्यामाईंनी त्या राघोबा पेशव्यांना अ, त्यांचं कर्ज फेडण्यासाठी भरपूर संपत्ती दिली. एवढा पैसा त्यांच्याकडे होता, एवढी संपत्ती त्यांच्याकडे होती. आणि त्यानंतर अ, राघोबा पेशवे जे नरमले, ते कधीच मावळ प्रांताच्या, इंदोर किंवा महेश्वरच्या राजधानीच्या किंवा अहिल्यामाईच्या कधीही वाटेला गेले नाहीत. तसाच चंद्रावताचा 3 वेळा अहिल्यामाईंनी पराभव केला होता. त्या लढाईमध्ये त्यांच्यासोबत शरीफबाई नावाचा एक अधिकारी, त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी ती चंद्रावताची जी लढाई, चंद्रावताचा पराभव केलेली जी लढाई आहे, ती लढली होती. बघा, अहिल्यामाई यांनी इतकी कामं केली होती, की त्यांच्या कामाची जी पद्धत होती, ती उपक्रमशील होती. म्हणजे कशी, की प्रत्येक शेतकऱ्यानं 20 झाडं लावायची आणि ती 20 झाडं लावल्यानंतर त्यातली 11 झाडं म्हणजे नुसती झाडं लावायची नाहीत, तर ती झाडं मोठी असली पाहिजेत. आंब्याची, फणसाची, जांभळाची, चिंच असेल, परत अजून वडाची असतील, अजून काय उंबर, अशी जी मोठमोठी झाडं, जी झाडं जमिनीमध्ये त्याची मुळं खोलवर जातील, जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवतील, अशी झाडं, जी झाडं येता-जाता वाटसरूंना असंख्य वर्ष जगून, शेकडो वर्ष जगणारी झाडं, जी येणाऱ्या-जाणाऱ्याला सावली देतील, अशी झाडं जी फळं-फुलं देतील, जो काही त्याचा लाकूड फाटा आहे, तो देतील. म्हणजे त्या झाडांकडून उत्पन्नही मिळेल आणि त्या झाडांचे असे कित्येक फायदे, अशी मोठमोठाली झाडं अहिल्यामाईंनी आपल्या प्रजेला लावण्यासाठी लावायला प्रभावित केलं आणि तसा उपक्रमच राबवला. त्या 20 झाडामधले जे 11 झाडं आहेत, त्याच्यापासून जे उत्पन्न येतं, ते सरकारकडे जमा करायचं आणि जी 9 झाडे आहेत, तर ती 9 झाडं अ, शेतकऱ्यानं त्याचं जे उत्पन्न येईल, तर ते शेतकऱ्याला दिलं जायचं. आणि अशा पद्धतीने काम करत असताना त्यावेळी जो 7-12चा जो शोध लावला, जमीन मोजण्याची जी पद्धत होती, ती अहिल्यामाई त्याचे जनक आहेत. त्याची सुविधा, त्याची सोय अहिल्यामाईंनी केली आणि ज्या कोतवाल पदाच्या निर्मित्या आहेत, त्या देखील अहिल्यामाईंनी त्यांच्या काळामध्ये सुरू केल्यात. अहिल्यामाईंनी ग्रंथ हेच गुरु ह्या म्हणीप्रमाणे ग्रंथालय उभी केली. अहिल्यामाईंनी नद्याचे घाट बांधले आणि एकाच नाही अशा कित्येक नद्यांचे घाट अहिल्यामाईंनी भारतभर बांधले. अहिल्यामाईंनी अनेक मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या, त्या ठिकाणी अन्नछत्र उभारली, बारवा बांधल्या. आता धर्मशाळा, अन्नछत्र, बारवा हे उभारण्याचं कारण अहिल्यामाईंना माहीत होतं, ज्यावेळी पानिपतचं युद्ध झालं, त्यावेळी कित्येक मराठा सरदार, मराठा सैनिक, घोडे, हत्ती पाण्या वाचून, अन्ना वाचून मेले आणि जर असं परत कधी युद्धाची वेळ आली किंवा वाटसरूला एका गावाहून दुसऱ्या गावी जायची वेळ आली, तर त्यांना विश्रांतीसाठी धर्मशाळा मिळाली पाहिजे. मंदिरात बसतील, मंदिरात झोपतील किंवा ज्या बारवा आहेत,
त्या ठिकाणी त्यांना पाणी उपलब्ध होईल. आणि बारव हा प्रकार बघा, 12 महिने आव, आव म्हणजे पाण्याला संस्कृतमध्ये समानार्थी शब्द आव असा आहे. 12 आव ह्या शब्दाचा 12 महिने आव म्हणजे 12 महिने ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध असतं. आणि बघा त्या काळचं अहिल्यामाईंचं भूगर्भशास्त्रावरती जो अभ्यास करणारं जे काही त्यांची टीम होती, ती किती हुशार होती. ज्या ज्या ठिकाणी अहिल्यामाईंनी बारव खाल्ली, त्या ठिकाणी अजूनही पाणी आहे. म्हणजे कितीही मोठा दुष्काळ पडला, तरी बारव कधीच आटत नाही. अशा बारवा अहिल्यामाईंनी त्या काळी सुरू केल्या. म्हणजे त्यांचं काम अहिल्यामाईंनी केलं. हे कितीतरी मोठा विचार आहे, कितीतरी मोठं कार्य त्यांचं आहे. आणि ते सर्व त्यांनी त्यांच्या खाजगीतून केलं बरं. त्यासाठी त्यांनी कुठलाही जनतेचा कराचा पैसा वापरला नाही. त्यांची जी खाजगी मालमत्ता होती, त्यातून अहिल्याबाईंनी एवढी मोठमोठाली कामं केली. हा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे. आणि अहिल्यामाईंनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, त्यामध्ये कधीच धर्माचं राजकारण केलं नाही. परंतु आजचं जे सरकार आहे, ते अहिल्यामाईच्या नावावरती धर्माचं राजकारण करते. अहिल्यामाईंच्याच काही काय, पण माझं असं मत आहे, की कुठल्याच राजकारण्यांनी कुठल्याही महामानवाच्या नावाचा वापर हा राजकारणासाठी करू नये. किंवा कुठल्याही जातीने महामानवांना जाती-जातीत वाटून घेऊ नये. कारण महामानवांनी सर्व जाती धर्मांसाठी काम केलं होतं. महामानवांनी कुठल्याही एका जातीसाठी काम केलं नव्हतं. मानवता हाच खरा धर्म आहे, हेच त्यांनी लक्षात ठेवून संबंध सृष्टीतील संपूर्ण मानव जातीसाठी त्यांनी काम केलं होतं. आणि मानव ही एकच जात आहे. अशा जातीभेदाच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन आपण महामानवांना बघितलं पाहिजे, समजलं पाहिजे, तरच परिवर्तन होईल, असं मी या ठिकाणी सांगते. अहिल्यामाईंनी धर्माचं राजकारण केलं नाही. त्यांच्या सैन्यामध्ये शरीफभाई नावाचा एक अधिकारी पदावरती मुस्लिम सैनिक, मुस्लिम माणूस होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली चंद्रावताचा पराभव केला. हे आपण मगाशी बघितलंच. अहिल्यामाईंनी मुस्लिम संतांना दर्गे बांधून दिले. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी हिंदूंची देवळं बांधली, तसेच मुस्लिमांचे दर्गे सुद्धा बांधले. म्हणजे प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळाचा आदर करणाऱ्या अशा आदर्श कर्त्या, तत्वशील राज्यकर्त्या महामाई अहिल्यादेवी होळकर होत्या. अहिल्या माता यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी, त्या 70 वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलं. त्यामध्ये त्यांनी इतकी मोठमोठाली कामं केली, की त्यांच्यासारखी राज्यकर्ती, त्यांच्यासारखं न्यायी वृत्ती, त्यांच्यासारखी समतावादी आणि एकाच आयुष्यामध्ये एवढं सगळं करणारी आणि घरातील मृत्यू पचवणारी, दुःख पचवणारी, मृत्यूंचं दुःख पचवणारी एवढी धैर्यशील राणी अगोदरही कधी इतिहासामध्ये झाली नाही आणि नंतरही झाली नाही. अहिल्याबाई म्हणतात, की ज्या मनगटामध्ये बळबुद्धी आणि चातुर्य आहे, ज्या मनगटामध्ये बळबुद्धी आणि चातुर्य आहे, तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. अशा अहिल्याबाईच्या विचारांची आपल्याला आजही गरज आहे. आजची जर परिस्थिती बघितली, तर अहिल्याबाईंचा कोणता विचार आजकाल लोक घेतायत का नुसताच त्यांच्या नावाचा वापर करतायत, याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. आणि मी एवढंच जाता जाता सांगेन, की अहिल्यामाईंकडून आदर्श काय घ्यायचा, तर जिजाऊंनंतर सती न जाणारी एकमेव वीरश्री अहिल्यामाई होळकर आहेत. आणि आजही आपण बघतो, की विधवांना, आता संक्रांत आली बघा, विधवांना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये दुय्यम दर्जा दिला जातो. विधवांना हिडस फिडस केली जाते.
अगदी वेगळी काहीतरी वागणूक दिली जाते, की जणू तिनं तिच्या हाताने तिच्या नवऱ्याचा खून केलाय, अशा पद्धतीने बाकीच्या बायका तिच्याकडे बघतात. म्हणजे आणि आपण जर सांगायला गेलं तर त्या काय म्हणतात, की जे पाठीमागून आले तेच पुढे चालवायचं आणि त्यावेळी त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की अगोदर सतीप्रथा होती, मग आता चालवून देणार का? बालविवाह होता, मग तुम्ही तुमच्या मुलींचं 7-8 वर्षाची असताना लग्न करणार का? मग तुम्ही तुमच्या मुली डॉक्टर, इंजिनिअरिंगसाठी शिक्षणासाठी का पाठवल्या? त्या काळी शिक्षणाला बंदी होती. मग तीच रूढी, तीच परंपरा, जे पाठीमागून आले, तेच पुढं आपण आता का चालवत नाही? का परिवर्तन झाले? ते या महामानवांनी त्यांचं आयुष्य वेचले. त्यांनी स्वतःच्या संसाराची राख-रांगोळी केली आणि समाजाच्या सुधारणेसाठी, समाजासाठी ते जगलेत. त्यांनी अखंड आयुष्य कष्ट घेतलेत आणि म्हणून तुम्ही आज तुमच्या मुली डॉक्टर, इंजिनिअर होण्याकरता तुम्ही मोठमोठ्या कॉलेजला पाठवताय आणि मग "बाई आज का गं उपवास करते? तुला दिवसभर शेतात काम करायचंय." "नाही बाई, मग आज काही चंद्र उगवल्याशिवाय मी तो सोडू शकत नाही." "अगं माझी आई, बाई चंद्रावर गेली, तू का चंद्र उगवण्याची वाट बघते?" आणि कुठल्या देवाला तुम्ही जर आदर्श मानत असाल, तर त्याला का आवडेल तू उपाशी राहिलेली? तर बायका काही हट्ट सोडत नाहीत. असो, त्यांच्या भावना आपल्याला दुखवायच्या नाहीत. आपल्याला तिकडे जायचंही नाही. आपण अहिल्यादेवी सांगताना थोडं पुढे सरकलो आणि आजही त्यांची जी लढवय्या वृत्ती आहे, ती महिलांनी अंगीकारली पाहिजे. उगाच मुळू-मुळू रडत बसून काही होत नसतं. जर काही अन्याय, अत्याचार होत असेल, जर काही चुकीचं होत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर कायदा महिलांसाठी हिंदू कोड बिलासारखं असा कायदा बनवलेला आहे. तर महिलांना तो माहीत असणं गरजेचं आहे आणि ती लढवय्या वृत्ती आपल्या समोर ठेवून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. हताश न होता दुःख पचवण्याची जी ताकद अहिल्यामाईंमध्ये होती, ती आताच्या महिलांमध्ये 1% सुद्धा नाही. महिला घरामधले आता कुणाचं तरी काहीतरी होतच असतं. कुणाचा नवरा मरतो, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचं काही शेवटी ते काही आपल्या हातामध्ये नसतं. परंतु असं काही जर दुर्दैवी घरामध्ये कुणाचा मृत्यू झाला, तर काही महिला इतक्या कोसळतात, की अक्षरशः त्यांना वेड लागतं. त्यावेळी अशी वेळ कुणावरतीच येऊ नये. पण चुकून जर असं कुणाच्या घरामध्ये झालं, त्यांच्या जवळची व्यक्ती गेली, तर त्यावेळी त्यांनी अहिल्यामाईंचा अ, जो दुःखाचा काळ होता, त्यांच्या जवळची माणसं गेल्यानंतर जी त्यांच्यामध्ये दुःख पचवण्याची हिंमत होती, ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या महिलांनी, त्या माणसांनी जगलं पाहिजे. कारण मी एक 3 जानेवारीलाच माझ्या चुलत्यांचा 10वा होता. त्या ठिकाणी जो शोक मी पाहिला आणि मग वाटलं, की खरंच इथं सुद्धा या महामातांच्या विचारांची गरज आहे आणि तो मी आजच्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला सांगितला. आपणही पुढे सांगावं, अशी आपणाला विनंती करते आणि अहिल्यामाईंचं जे ओरिजिनल जे खरं चरित्र आहे, ते सर्व माता भगिनींनी अभ्यासावं. अहिल्यामाई त्यांच्यासोबत जिजाऊ असतील, सावित्रीमाई फुले असतील, मुक्ता साळवे असेल, रमाई असतील, भीमाई असतील, या सर्व महामाता अ, पुन्हा फातिमाबी शेख आहेत. तर ह्या सगळ्यांचं जे जीवन कार्य आहे, जो संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये होता, तरी देखील त्यांनी समाजासाठी कार्य केलं. हे आपणा सर्वांना शिकण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. आपल्या या संविधान जागृती, देशाची प्रगती या संविधान विश्लेषण समितीच्या आयोजनातून अशा पद्धतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत आणि ते असेच होत राहोत. त्याचा इतरांना नक्कीच फायदा होईल एवढंच बोलते आणि अ, ज्या आता 12 जानेवारीला जिजाऊ जयंती आहे, 3 जानेवारीला सावित्रीमाई फुले जयंती, या महामातांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि आपणा सर्वांची रजा घेते. जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती, जय क्रांती. आदरणीय सुनीता ताईंनी श्री
नेतृत्वाचा आदर्श, अहिल्याबाई होळकरांचे कार्य. विषयच असा इतका सुंदर होता की स्त्री नेतृत्वाचा आदर्श. आपण जो महामातांचा जागर हा कार्यक्रम या ग्रुपवर जो ठेवलेला आहे, तर या आदर्श महामाता झालेल्या आहेत आणि त्यांचे नेतृत्व गुण ताईंनी एक खूप सुंदर असं अहिल्याबाई होळकरांचं कार्य विशद करताना सांगितलेलं आहे की त्या धाडसी होत्या. बघा, महिलांची सुद्धा त्यांनी फलटण केलेली आहे त्या काळात. त्या काळामध्ये सती प्रथेला विरोध केलेला आहे आणि राघोबा दादांना पेशव्याच्या यांना सुद्धा त्यांनी लढण्याच्या धमकीमध्ये सुद्धा हरवलेलं आहे. म्हणजे इतकं नेतृत्व. उगीच तो लॉरेन्स जो आहे इंग्रजी लेखक, त्यानं म्हटलेलं नाही की अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट, 3 लेडी ज्यांनी देशात इंग्लंड, डेन्मार्क याच्यावर जे राज्य केलेलं आहे त्यांच्या लाईनीमध्ये अहिल्याबाई होळकरांना बसवलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की जे नेतृत्व आहे, स्त्री नेतृत्व आहे, ते खरंच आदर्श आहे हे त्यांनी सुद्धा जाणलेलं आहे. आपली लोक फक्त, कारण इथं पितृसत्ताक पद्धती असल्यामुळं, म्हणून हे आपल्याला स्त्री नेतृत्वाचा, महामाताचा जागर या कार्यक्रमात आपल्याला सर्व ज्या ज्या आदर्श स्त्री होऊन गेलेल्या आहेत त्यांचंच आपण या आठवड्याच्या या काळामध्ये आपण तो जागर, स्त्री नेतृत्वाचा आदर्श, आपण हा विषय घेतच आहोत. तर ताईंनी खरंच खूप सुंदर असं आपल्याला महत्वपूर्ण असं हे व्याख्यान दिलेलं आहे. ताईंचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो.